मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजनाला आता आप्पा म्हणतात, हे माझे मित्र आहे आणि तू अजिबात त्यांना काही पण बोलायचं नाहीस, मी तुला शेवटचं सांगतोय. त्यावेळी आता संजना मोठ्या तोऱ्यातच म्हणते, आप्पा हे तुमचे मित्र आहेत ना, मग मित्र असे असतात का घरच्यांमध्ये भांडणं लावून देतात? त्यावेळी त्यांनी कोणतीही भांडणं लावून दिलेली नाही आहे असं आता आप्पा म्हणत असतात. आणि जर इथून पुढे जर त्यांना काही बोलली तर मग बघच. त्यावेळी ती म्हणते की इथून पुढे जर त्यांनी भांडण लावण्याचा प्रयत्न केला ना तर मी इथे त्यांना येऊ देणार नाही आहे. पुढे आता आप्पा म्हणतात, कसं आहे ना, हे माझे मित्र आहेत, ते घरी येणार, माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार. तुला जर ऐकवत नसेल ना तर तू तुझे कान बंद कर. त्यावेळी संजना म्हणते, आपल्या पर्सनल स्पेसमध्ये तुमचे मित्र घुसतायत, तुम्हीच आता नीट बघा हे कसं चालतं तुम्हाला, कारण या सगळ्याला तुम्हीच जबाबदार आहात आप्पा. अहो, तुम्ही या सर्वांसमोर आमची इमेज वाईट केलीच आहे. त्यात तो दुसरा यश आमचे व्हिलन म्हणून फक्त बॅनर लावायचे बाकी ठेवले आहेत. म्हणून ती आता हसते आणि म्हणते, कमाल आहे, आता घरचेच असं बोलतायत म्हटल्यावर बाहेरच्यांना तरी कोण अडवणार. कुणीही येतं, मला आणि अनिरुद्धला बोलून जातं आणि अरुंधती तुम्हा सर्वांना एकटीच देवी वाटते. तुम्हाला खरं काय खोटं काय याची जाणीव अजून नाहीये. कोर्टाचा निकाल अजून लागायचा आहे, मग सत्य काय आहे ना ते बाहेर येईलच आणि तुम्हा सर्वांना समजेल की अनिरुद्ध आणि मी खरं बोलत होतो आणि अरुंधतीचे इंटेन्शन्स किती वाईट होते. त्यामुळे कोर्टाचा रिझल्ट लागेपर्यंत जरा पेशन्स ठेवा आणि आमच्या घरामध्ये काड्या घालू नका. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, इथे येऊन अजिबात गॉसिप करू नका प्लीज. त्याचा आम्हाला खूप त्रास होतो आणि अरुंधती किती स्वार्थी आहे ना ते तुम्हाला समजेलच. तेव्हा आप्पांचे मित्र आता विचारतात, अरुंधती आणि स्वार्थी असं म्हणून तेच संजनावर हसतात. त्यावरती संजना देखील हसते आणि म्हणते, लवकरच तुम्हाला समजेल काय होते आणि काय नाही. असं म्हणून ती आता आतमध्ये जाते. तर आप्पांना आता प्रचंड राग येतो, कारण अरुंधतीला ती सर्वांसमोर स्वार्थी म्हणत असते. पुढे आता आप्पांचे मित्र त्यांना म्हणतात की विनायका, तू खरंच नशीबवान आहेस, कारण तुला अरुंधतीसारखी सून मिळाली. तेव्हा दुसरा मित्र देखील म्हणतो, अरुंधती तुझ्यासाठी एवढं करतीये तर तू अजिबात माघार घेऊ नकोस आणि आम्ही सुद्धा तुझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहोत. तेव्हा आप्पा आता अगदी कॉन्फिडन्सने सांगतात, मी अजिबात कुणाला घाबरत नाही. संजनाला तर नाहीच नाही. कोर्टामध्ये आता काय काय होतं ना ते पहा, कारण अरुंधती माझ्या पाठीमागे आहे. संजनाला तर मी बिलकुल घाबरत नाही. तिच्या पापाचा घडा आता भरत आलाय. आप्पा मोठ्या हुरूपाने सांगतात, ही केस मी आता जिंकणार आहे आणि ही केस अगदी शेवटपर्यंत लढणार सुद्धा आहे. तेव्हा आप्पांचा हा आत्मविश्वास पाहून इकडे त्यांच्या मित्रांना देखील खूप आनंद होतो. इकडे आता ईशा ही अनिश जे काही बोलला होता ते सगळं काही संजनाला सांगते. तेव्हा संजना म्हणते, तू गेलीसच का त्या अनिशला भेटायला, कारण अनिश कसा आहे तुला माहीत आहे ना, ऑलरेडी त्याने तुला काहीही दिलेलं नाही आहे आणि अनिशने जे काही सांगितलं त्यावरती तुझा लगेच विश्वाससुद्धा बसला. त्याने मला भेटायला बोलवलं, म्हटली लगेच गेले सुद्धा, मला वाटलं काहीतरी दुसरं काम असेल म्हणून. त्यावेळी आता संजना म्हणते की तुला जायची गरजच नव्हती. अगं, ती अरुंधतीची सगळी चाल आहे, ती तिच्या माणसांना हाताशी धरून एक एक प्लॅन करत असते आणि आपल्याला तोंडावर पाडत असते, तुला माहीत नाही का अजून, असं म्हणून आता संजना लगेच ईशाचा आता ब्रेन वॉश करते. पुढे आता ईशा विचारते, जर या प्रकरणामध्ये आपल्याला जेल झाली तर काय करायचं. तेव्हा संजना म्हणते, असं होऊच शकत नाहीये. अगं, तुला कशी जेल होईल, तुझे बाबा तुझ्यावर प्रचंड प्रेम करतात, ते तुला जेल होऊ देतील का सांग बरं मला. मग आता ईशा म्हणते, नाही ना, जेल होऊ नाही देणार ते मला. मग आता संजना म्हणते, तसंही अनिशने तुला काहीही दिलेलं नाहीये. एरियामध्ये तुला लॅविश फ्लॅट मिळेल, तुला समजतंय का या लॅविश फ्लॅटची किंमत किती आहे ते, तुला तर माहीत असेल या एरियामध्ये किती डिमांड आहे घरांना. त्यावेळी ईशा म्हणते, हो ना अगं, अरुंधतीनं आपल्यावर नेहमी जळते, तिला आपलं चांगलं झालेलं पाहवत नाही. आपल्याला फ्लॅट न मिळावे यासाठी ती आपणना केस आपणचे सारखी सारखी कान भरतीये, तुला समजत नाही का. हा ईशा लगेच संजनाचं हे सर्व बोलणं ऐकते आणि म्हणते, ही आई पण ना तीच कशाला मध्ये मध्ये करते कळतच नाही. आणि हे आजी आप्पा सुद्धा सारखं सारखं आईचं बोलणं ऐकत असतात आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात.
तेव्हा संजना म्हणते काही नाही ग, अरुंधतीच्या प्रेमाची पट्टी त्या दोघांच्या डोळ्यांवर बांधलेली आहे. आणि तुला एक सांगू का, तुझ्या आईला ना आजी आप्पांची प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यात घ्यायची आहे ना, म्हणून ती ही सगळं काही करते. अगं हळूहळू करून अरुंधती सर्व आई आणि आप्पांची प्रॉपर्टी हडप करणार आणि हे असं झालं ना ईशा, तर आपण लवकरात लवकर रस्त्यावर सुद्धा येणार. आता असं ईशाच्या मनात ती काही पण भरवू लागते. तेव्हा ईशा विचारते, असं कसं होऊ शकतं? मी आईला अजिबात ह्या प्रॉपर्टीला हातसुद्धा लावू देणार नाही. आणि आई कोण आहे आता इथे? कारण आई आता केळकर आहे, देशमुख नाही आहे, त्यामुळे तिचं मत कुणीही ग्राह्य धरावं नाही असं मला वाटतं. मग आता संजना म्हणते अशी एकी आपण ठेवायची, जर त्यामध्ये तिसरामध्ये कुणी आलं ना तर खूप अवघड होऊन बसेल. तेव्हा ईशा म्हणते अगं माझं मत बदललं नव्हतंच, मला तुम्हाला फसवायचं नव्हतं, म्हणून तर मी इकडे येऊन तुला सगळं काही सांगितलं ना. तेव्हा संजना आता पुढे म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव, कोर्टामध्ये 19-20 काहीही चालणार नाही आहे. मी तुला जे काही सांगते ना तेवढंच तू बोलायचं आहे, कारण अरुंधती सुलेखाताई खूप हुशार आहेत, त्या आपला निभाव लागू देणार नाही, परंतु आपल्याला देखील तेवढ्याच तयारीत आता मैदानात उतरावंच लागेल. मी उद्या कोर्टात कशी आता सिक्सर मारते ना ते बघच, असं ईशा आता म्हणते. मग आता संजना म्हणते तसं नाही आहे, कोर्टात सिक्सर मारायचे नाही आहेत, उगीच आपल्या अंगलट येईल. आता मी काय सांगते ना ते नीट ऐक आणि डोक्यात स्टोअर कर. आणि मी सांगते तसं कोर्टात तू वर्ड टू वर्ड सांगितलं तर कोर्टात तुला कोणीही काही करू शकणार नाही. मी आज तुला प्रॉमिस करते की तुला काहीही होऊ देणार नाही. अनिरुद्ध आणि मी जेलमध्ये जाईल, परंतु तू बाहेरच असशील ईशा. फक्त माझं एवढं ऐक आणि माझं एवढं बोलणं कोर्टामध्ये सांग. आणि यामध्ये तुझं काही नावसुद्धा येणार नाही अशी शक्यता मी तुला देते. मग आता ईशा म्हणते 1 मिनिट, असं काही होण्याची शक्यता आहे का? तेव्हा संजना म्हणते नाही अगं, असं काही होणारच नाही. तेव्हा ईशा म्हणते जाऊ दे ना, मग असं काही होणारच नाहीये, मग चर्चा का करत बसायचं उगीच. तेव्हा आता संजना हसते आणि म्हणते चल आपण आता फ्लॅटबद्दल बोलूयात. मग तुला लॅविश फ्लॅट मिळणार आहे, ऑल फर्निश फ्लॅट असणार आहे, सर्व ॲमेनिटीज असणार आहे, असं म्हणून आता ती ईशाला चांगलंच घोळात घेते. तेव्हा आता ईशा म्हणते संजना आंटी मला हवाय ग तसा लॅविश फ्लॅट, प्लीज कोर्टामध्ये काय काय बोलायचं काय काय करायचं ते तू मला सांगतेस का? आणि तू जे सांगशील ना ते मी करायला तयारच आहे. तेव्हा संजनाच्या डोळ्यात आता पाणी येतं, परंतु मुद्दाम आता ती इमोशनल होण्याचं नाटक करते आणि ईशाला मिठी मारते. तेव्हा आता संजना पुढे सांगू लागते की कोर्टामध्ये नक्की काय काय बोलायचंय, कुणाविरोधात किती बोलायचंय ते. तर ईशा अगदी मन लावून ते सगळं बोलणं ऐकत असते. इकडे यश आणि त्याचबरोबर नितीन हे दोघेही अरुंधतीकडे बसलेली असतात. त्यावेळी आता कोर्टामध्ये काल संजनाची चांगल्या प्रकारे मावशीने वाट लावली असं आता नितीन म्हणतो. तेव्हा आता यश म्हणतो की हो, काल संजनाचा चेहरा पाहण्यालायक झाला होता. कोर्टामध्ये ती जे काही बोलली त्याला अजिबात सुलेखाताईंनी दुजोरा दिलाच नाही. आणि आता उद्यासुद्धा कोर्टामध्ये काय काय होईल ना ते तुम्ही बघतच राहा. पुढे आता नितीन म्हणतो अरुंधती तुला खूप स्ट्रॉंग राहावं लागेल हा या सगळ्या गडबडीमध्ये, कारण तुझ्यावर सुद्धा संजना आता काही पण शिंतोडी उडवेल. मग आता अरुंधती म्हणते हो याची खात्री आहेच मला. त्यानंतर नितीन म्हणतो यश मला अशी शक्यता आहे की कोर्टामध्ये तुझ्यावर सुद्धा काहीतरी ही संजना बोलणार आहे, कारण प्रॉपर्टीमध्ये तुझाही हक्क आहे ना म्हणून. आणि तिने 1000 वेळा समजावून सुद्धा तू फिरला नाहीस ना तिच्या बाजूने, किंवा कोर्टामध्ये असं तिच्या बाजूने काही बोलला नाही आणि सहीसुद्धा दिली नाही, म्हणून तुझ्यावर तर तिचा डोळा असणारच आहे. तेव्हा यश म्हणतो तिला काय वाटेल ते करू दे, मी घाबरणार नाही आहे. तिला जे काही करायचं असेल ना ते करू देत, कारण जे खरं आहे ना तेच सत्य मी कोर्टाला सांगणार आहे. तेव्हा आता अरुंधती म्हणते आपण हे किती सहज बोलतोय, परंतु आई आप्पांना याचा खूप त्रास होत असणार आहे. हे सहनच होणार नाहीये, त्यांना खूप मानसिक त्रास या गोष्टीचा होत असणार आहे. मला तर नितीन यांची खूप काळजी वाटते. मला असं नेहमी वाटतं आपण चूक केली का, हे कोर्ट वगैरे प्रकरण त्याचा आई आप्पांना त्रास होत असेल तर. तेव्हा नितीन म्हणतो या पॉइंटला आल्यानंतर अरुंधती तू असं काय बोलतीये, अगं आप्पा आणि आजीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण हे सगळं काही करतोय म्हटल्यावर आता या पॉइंटला आल्यावर तू माघारी फिरू नकोस. तेव्हा यश म्हणतो हो बरोबर आहे, अगं आई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, आपण त्यांच्यासाठीच हे सगळं काही करत आहोत, पण इथून पुढे आजीला अजिबात कोर्टात घेऊन जायचं नाही, कारण आजीला जरा ब्रेकची गरज आहे. तेव्हा अरुंधती म्हणते हो अगदी बरोबरच आहे यश तुझं, कारण आई ना खूप विचार करत बसतात आणि मग त्यांनाच तो त्रास होतो.
पुढे आता अरुंधती म्हणते आप्पा चांगले कणखर आहेत. मग आता नितीन म्हणतो हो ना, आप्पा तर खूप चांगले स्ट्रॉंग आहेत. पुढे आता नितीन हा यशला म्हणतो की तू जे अभिला बोलला आहे ना त्याचा थोडा तरी उपयोग होईल असं मला कोर्टामध्ये वाटतंय. कारण अभिने आपल्या बाजूने साक्ष दिली तर खूप मोठा फरक पडेल. तेव्हा अरुंधती म्हणते हो ना, बरोबर आहे, अभिने आपल्या बाजूने साक्ष द्यायलाच हवी. असं म्हणून ती नितीनला विचारते तुम्ही त्या बिल्डरबद्दल माहिती काढणार होतात, त्याचं काय झालं मग? त्यावेळी नितीन म्हणतो महा घोटाळेबाज तो बिल्डर आहे. कारण त्याचे 3-4 प्रोजेक्ट हे बंद पडले आहेत. आता या लोकांनी नक्की काय डील केलंय ना त्याच्याबरोबर ते आपल्याला पाहावं लागेल. कारण संजना आणि अनिरुद्धला रस्त्यावर राहायची वेळ सुद्धा येऊ शकते. ना तो टॉवर कधी मिळेल आणि ते घर परत कधी मिळेल. तेव्हा अरुंधती आता म्हणते की स्टे आला ना ते एका दृष्टीने चांगलंच झालंय म्हणायचं. यश म्हणतो हो बरोबर आहे, नाहीतर त्या बिल्डरने आपलं घर हे जमीनदोस्तच केलं असतं. मग आता अरुंधती म्हणते वाईटातून चांगलं होतं ना ते हे असं. तेव्हा देवसुद्धा आपल्या पाठीशी असणार आहे, कारण आपण काही चुकीचं करत नाही आहोत असं आता यश म्हणतो. आपली लढाई ही फक्त न्यायासाठी आहे, सो तू याचा विचार करून जास्त टेन्शन घेऊ नकोस असं आता यश म्हणतो. तेव्हा नितीन म्हणतो यस, आणि आता मावशी सुद्धा आपल्या बाजूने आहे, त्यामुळे अरुंधती तू टेन्शन घेऊ नकोस. तर आता दुसऱ्या दिवशी संजना ही अनिरुद्धला विचारते की आज तरी देशमाने लवकर येतील की नाही. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो येतील ग, जरा शांत राहा. तेवढ्यातच देशमाने वकील तेथे येतात. मग आता संजना त्यांना लगेच विचारते काय आज तरी कोर्टात काही बोलणार आहे की नाही. हे पहा घरचे माझ्याशी कसे वागले आहेत ना, हे मी तुम्हाला सगळं सांगितलंय. आज ना स्पेशली त्या यशला टार्गेट करा, कारण त्याने मला धमक्या दिल्या आहे. 1 नंबरचा तो गुंडा आहे. तो कसा आहे ते आपण अगोदरच कोर्टात सांगायला हवं. तेव्हा वकील म्हणतो हे सगळं तुम्ही माझ्या पद्धतीने होऊ द्यात. इथून पुढे तुम्ही सगळं माझ्यावर सोपवा आणि माझ्या पद्धतीने मला जरा केस हँडल करू द्यात. तेव्हा संजना म्हणते तुमच्या पद्धतीने तुम्ही केस हँडल करणार, कारण तुमची पद्धत ऑलरेडी मी बघितलेली आहे. काही पॉईंट्स तुमच्या लक्षातच येत नाहीये, परंतु माझं अगदी बारीक लक्ष आहे सगळीकडे. सो मी काय सांगते ना ते नीट ऐका प्लीज. नंतर अजिबात मला कोणताही गोंधळ नको आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं संजना, जरा त्यांना काहीतरी बोलू देशील का तू? कारण त्यांची काय स्ट्रॅटर्जी आहे ते तरी अगोदर ऐकून घेऊ ना आपण. मग आता संजना म्हणते त्याची काहीही गरज नाहीये, मी सगळा प्लॅन केलेला आहे. कारण सुलेखाताई यशला पुढे बोलवतील आणि त्याला बोलवल्यानंतर आपणच्या खोट्या सह्या घेतल्या आहेत हे तो कोर्टामध्ये सांगेल. अगोदरच तुम्ही त्याला एवढे क्रॉस क्वेश्चन करायचे ना की तो गोंधळून गेला पाहिजे, त्याची बोलती बंद झाली पाहिजे. त्यावेळी आता वकील म्हणतात हो समजलं, इथे नक्की कोण वकील आहे ना तेच कळत नाहीये. तेव्हा संजना आता मोठ्या तावानेच विचारते काय म्हणालात? मग आता तो म्हणतो मॅडम ऐका जरा. त्यावेळी आता ती म्हणते हो ऐकलंय मी, तुम्ही काय म्हणालात ना ते सगळं ऐकलंय मी. तेव्हा आता देशमाने वकील म्हणतात मॅडम हे पहा, मला असं वाटतं ना नेहमी तुम्ही खूप चांगल्या वकील होऊ शकता, हे माझं मत आहे. आता तुम्हीच विचार करा, अजूनही संधी आहे तुम्हाला, तुम्ही वकील होऊ शकताय. तेव्हा संजना हसते आणि म्हणते हो मी अजूनही वकील होऊ शकते, पण मला त्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. परंतु आता तुम्ही देवाचे आभार माना की मी वकील नाही येते, कारण मी जर वकील असते ना तर तुमच्या पोटावर पाय आला असता, तुम्हाला घरी बसावं लागलं असतं, हो की नाही. असं म्हणून ती देशमानेंनाच खूप बोलू लागते. त्यावेळी अनिरुद्ध आता हसतो आणि म्हणतो चला आता आतमध्ये चला, निघा, वेळ झालीये. संजना पुन्हा देशमाने वकिलांना म्हणते की मला तारखावर तारखा नको आहेत, लवकरात लवकर या केसचा निकाल लागलाच पाहिजे. तेव्हा देशमाने वकील हो असं म्हणतात. त्यानंतर आता काही वेळातच कोर्ट सुरू होतं. मग आता जज साहेब हे देशमाने वकिलांना बोलायला सांगतात. त्यावेळी देशमाने वकील आता उठतात आणि स्वतःचं स्टेटमेंट देऊ लागतात की ही जी प्रॉपर्टी आहे ना ती माझ्या अशिलाच्या वडिलांची आहे, त्यामुळे माझ्या अशिलाचा अनिरुद्ध देशमुखांचा त्या जमिनीवर त्या घरावर तेवढाच हक्क आहे. त्याचबरोबर त्यांची मुलं ही सुद्धा त्या घरामध्ये वाटेकरी आहेत. कारण अनिरुद्ध देशमुखांना 3 मुलं आहेत, त्यापैकी ईशा आणि यश आज उपस्थित आहेत, परंतु अभिषेक देशमुख यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आज अनुपस्थित आहेत. तर इकडे आता अरुंधती म्हणते काय अभि आजारी आहे? मग आता यश म्हणतो नाही गाई, मी कालच तर भेटलो त्याला आणि काल बोललो त्याच्याशी. तेव्हा नितीन म्हणतो त्याला जरा टेन्शन आलं असेल ना, आज काय बोलायचं कोर्टामध्ये, म्हणून त्याने आजारी पडण्याचं नाटक केलं असेल किंवा त्याला टेन्शन आलं असेल म्हणून तो घरी बसला असेल.
पुढे आता अनिश म्हणतो त्याचं त्यांच्या बाबांवर प्रचंड प्रेम आहे आणि त्यांच्या विरोधात बोलायची त्याची हिंमत नसेल म्हणून तो इकडे आला नसेल. तेव्हा आप्पा म्हणतात सकाळी तर बरा होता. मग अरुंधती विचारते हे असं का होतंय. तेव्हा ईशा म्हणते तुम्ही प्रेशर त्याच्यावर टाकलं ना म्हणून अभिदादा आला नाहीये. तर इकडे अनिरुद्ध आता संजनाला विचारतो की का आला नसेल अभि. मग संजना म्हणते तो भित्रट आहे. मी त्याला म्हणाले होते कोर्टात जायचे तर तो मला काय म्हणाला तब्येतच बरी नाहीये. तेव्हा आता अभि माझा मुलगा आहे तो अजिबात भित्रट नाहीये माझ्या विरोधात काही बोलणार नाही आणि मला नेहमी साथ देईन असं अनिरुद्ध म्हणतो. तेव्हा आता संजना म्हणते गोष्ट लक्षात ठेव एक. अरे आई आप्पांना तुझ्याबद्दल असंच वाटत होतं पण तू काय केलंस बोल बरं. मग आता अनिरुद्ध स्वतःच्याच नजरेत पडतो आणि तो काहीही बोलत नाही. त्यानंतर आता देशमाने वकील पुढे येतात आणि म्हणतात की आता ईशा देशमुख या पुढे येतील आणि स्टेटमेंट देतील. मग आता ईशा पुढे येते गीतेवर हात ठेवत म्हणते जे काही बोलेल ना ते खरं बोलेल खोटं बोलणार नाही अजिबात. तेव्हा आता देशमाने वकील लगेच तिला बोलायला सांगतात. तेव्हा ती आता अगोदर तिची ओळख सांगते आणि माझं लग्न झालं होतं त्यानंतर मी आता पुन्हा इकडे देशमुख कुटुंबात राहायला आले आहे म्हणजे माझ्या माहेरी. तेव्हा देशमाने विचारतात तुमचं लग्न झालेलं आहे खरं परंतु तरीही तुम्ही समृद्धीमध्ये अजून का राहत आहात. त्यावेळी आता ईशा अनिशकडे पाहतच राहते. तेव्हा ती आता थोड्या वेळानंतर म्हणते मी माझ्या माहेरी राहायला आले कारण माझा डिवोर्स झाला आहे. जज साहेब लगेच ईशाने दिलेलं जे स्टेटमेंट असतं ते नोट करून ठेवतात. काही वेळानंतर देशमाने विचारतात की तुमचं घरातील वातावरण कसं आहे. मग आता ती म्हणते एकदम छान. आमच्या तिन्ही पिढ्या एकदम आनंदाने एकत्र तिथे राहिल्या आहेत आणि आता माझा मोठा भाऊ अभि त्याला ही मुलगी झाली आहे. मग त्या घरात राहणारी ही चौथी पिढी आहे. तेव्हा देशमाने पुढे विचारतात मग एवढ्या वर्षांमध्ये अनिरुद्ध देशमुखांनी तो बंगला विकावा असा कधी दबाव त्यांच्या वडिलांवर आणला होता का म्हणजे विनायक देशमुखांवर. तेव्हा ईशा म्हणते नाही हो असं कधीच झालं नाहीये. तेव्हा सर्वांनाच आता प्रचंड धक्का बसतो की ईशाने खाल्ली पलटी. कधी दमदाटी केली का तो बंगला विकण्यासाठी असं आता पुन्हा देशमाने वकील विचारतात. त्यावेळी ईशा म्हणते की नाही हो दमदाटीचा तर प्रश्नच येत नाही कारण माझे वडील असं कधीच काही करणार नाही. चांगले मार्क्स मिळावे यासाठी माझ्या वडिलांनी आमच्यावर दबाव टाकला होता मग ते आमच्या आप्पांवर का दबाव आणतील. तेव्हा आता देशमाने लगेच तो मुद्दा उचलून धरतात आणि म्हणतात की जज साहेब प्लीज नोट डाऊन करा कारण ईशा देशमुख या जन्मापासूनच त्या घरात राहत आहेत. त्या वडिलांना आणि आजोबांना चांगलंच ओळखतायत आणि जर ईशा देशमुख म्हणतायत की त्यांच्या वडिलांनी कधीही विनायकराव देशमुखांवर घर विकण्यासाठी दबाव टाकला नव्हता तर मग समोरच्या पार्टीने ठरवलेला फसवणुकीचा दावा हा फेल ठरतोय. तेव्हा सुलेखाताई या लगेच ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात दबाव हा फक्त दमदाटी करूनच एखाद्यावर टाकता येत नाही तर शाब्दिक हा दबाव असू शकतो नक्की आणि हा इमोशनली दबावसुद्धा आणू शकतो. त्यावेळी आता सुलेखा मॅडमच्या या दबावाचं किंवा या शंकेचं निरसनसुद्धा मी करून टाकतो असं देशमाने वकील आता लगेच सुलेखा ताईंवर ऑब्जेक्शन घेत म्हणतात. त्यावेळी आता देशमाने लगेच ईशाला विचारतात ईशा मॅडम मला सांगा तुमच्या वडिलांनी तुमच्या आजोबांना कधी इमोशनली ब्लॅकमेल केल्याचं तुम्हाला आठवतंय का जरा नीट विचार करून सांगा. त्यावेळी आता ईशा म्हणते नाही असं कधीच केलं नाही माझ्या बाबांनी. इनफॅक्ट आम्हालाच त्या घरामध्ये खूप कंटाळा आला होता आणि आम्ही बाबांना सतत म्हणायचं की आपणच कुठेतरी राहायला जाऊ दुसरीकडे परंतु माझ्या बाबांनी कधी ऐकलंच नाही. ते नेहमी म्हणायचे की माझे आईवडील जिथे राहतात ना मला तिथेच राहायचे कारण त्यांचा आनंद फक्त त्यांच्या आईवडिलांमध्येच होता. इकडे आता संजना ही खूपच खुश होते आणि ईशाला लांबूनच प्लँकेज देते. मग आता इकडे अनिशला खूप टेन्शन येतं आणि तो मग रागातच म्हणतो मला वाटलं निदान आज तरी ईशा सगळं काही खरं बोलेल परंतु नाही ईशा खोटंच बोलली. तेव्हा नितीन म्हणतो इट्स ओके अनिश तू निदान प्रयत्न तरी केला तिच्याबरोबर बोलण्याचा. आपल्याला तर अगोदरच माहीत होतं की ती कधीही अनिरुद्धच्या अगेन्स्ट जाऊ शकत नाही. तेव्हा पुढे आता देशमाने म्हणतात ईशा मॅडम समोरच्या पार्टीने तुमच्या वडिलांवर फसवणुकीचा आरोप केलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. मग आता ईशा म्हणते सगळं काही खोटं आहे कारण माझ्या बाबांना कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतंय. मला तर नेहमी असं वाटतं की कुठला तरी जुना राग माझ्या बाबांवर काढला जातोय
पण आज मी सर्वांना खरं सांगतेय, माझे बाबा खरंच खूप चांगले आहेत आणि माझे बाबा माझ्या आजी आपांचं खूप काही करतात. घरात कुणाला काय हवंय काय नकोय ते सगळं काही पाहतात. पण माझ्या आईला त्याचबरोबर आजी-बाबांना माझ्या बाबांची अजिबात किंमत नाही आहे. बाबांनी एवढं करून देखील आजी-बाबा आणि आई त्याचबरोबर बाकी सगळेजण बाबांनाच दोषी ठरवत आहेत आणि हे मला आवडत नाही. आता असं ईशाने स्टेटमेंट दिल्याबरोबरच इकडे अनिशला खूप मोठा धक्का बसतो. तर अरुंधतीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा आता यश हा रागातच ईशाकडे पाहू लागतो. तर आप्पा म्हणतात, किती खोटं बोलतीये ही ईशा. पुढे यश म्हणतो, ही आजी आप्पांना आणि आईला का दोष देतीये कळतच नाही. तेव्हा एकदा खोटं बोलायचं ठरवल्यानंतर त्याला काही लिमिट्स राहतच नाही असं आता यश हा म्हणतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये देशमाने विचारतात, ईशा मॅडम तुम्ही सांगा, संजना देशमुख आणि तुमचं रिलेशन कसं आहे. तेव्हा माजोर्डी ईशा म्हणते, माझ्या आईपेक्षा संजना आंटी अगदी जवळची वाटते, कारण माझी आई खूप स्वार्थी आहे. आता असं म्हटल्याबरोबर अरुंधती बाहेर येऊन खूप रडते. तेव्हा सुलेखाताई आता तिला समजावतात. तेव्हा आता आपल्या मुलीच्या मनात माझ्याबद्दल कसा एवढा तिरस्कार आहे कळतच नाही, अरुंधती असं म्हणून रडते. तेव्हा यश ईशाला झापतो. तेव्हा सर्व आया आपल्या मुलांसाठी एवढं करतातच, वेगळं काही आईने केलं नाही आहे असं ईशा स्पष्टपणे यशला म्हणते. रागातच आता सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.